महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. राज्यभरात बॉम्बची धमकी. नंदुरबारसह पोस्ट व पासपोर्ट कार्यालय तातडीने रिकामी. राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर येथील विभागीय कार्यालयाला हा धमकीचा मेल आला असून त्यामध्ये दुपारी 12:10 स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. या गंभीर माहितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालयाने तातडीने सर्व संबंधित कार्यालय रिकामी करण्याचे आदेश दिले. नंदुरबार शहरातील टपाल कार्यालय तात्काळ खाली करण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला कळवण्यात आले असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. तसेच बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक यांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नंदुरबार. काय नेमका प्रकार घडलेला आहे ज्याच्यामुळे संपूर्ण पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलेलं आहे? काय प्रकार? आमच्या नागपूर पासपोर्ट ऑफिसला मेल आलेला आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद रिजन, संभाजीनगर रिजन आहे, तिथं एक मेल आला आणि आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे, धुळे डिव्हिजन ऑफिसमधून आम्हाला मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांनी तातडीने बाहेर काढा असा मेसेज आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या क्षणाला जसा मेसेज आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना बाहेर काढलं. कस्टमर वगैरे आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढलं. ही प्रिकॉशन घेतली आणि मी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना विनंती केली की याची दखल घेण्यात यावी. सर, आपलं नाव? माझे नाव विपिन रमेश चव्हाण, पोस्ट मास्टर, नंदुरबार. मेल आलेला होता. त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर पासपोर्ट होईल 12:10 असा मेल होता. त्या अनुषंगाने माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर स्टेशनचे अधिकारी अहमददार तसेच VDBS डॉट यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी चेकिंग करून घेतलेले आहे. जो कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्यासाठी कुठलाही असा अनुचित प्रकार याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभर सुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांची चेकिंग आम्ही करणार. त्याबाबत माननीय SP सरांनी सर्व अधिकारी यांना सूचना दिली.